घातली मी बंधने आधी स्वतःला, घातली मी बंधने आधी स्वतःला, आणि मग त्यांच्यामध्ये अडकून पडलो, आणि मग त्यांच्यामध्ये अडकून पडलो. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. सावली अन ऊन ही सोसून घेते, सावली अन ऊन ही सोसून घेते, झाड वाऱ्याची व्यथा ऐकून घेते. तरुण मराठी गझलकार संकेत एरागी यांची उत्तम मराठी शायरी आज अपन या विषयावर बोलना आहोत. तो मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके बेहतरीन अशार. संकेत एरागी एक नौजवान गज़लकार हैं और उनका जो ताल्लुक़ है वो विदर्भ महाराष्ट्र से है. संकेत पिछले कुछ वर्षों से मराठी शेर कह रहे हैं, मराठी गज़लें कह रहे हैं. दोस्तों, देखा जाए तो उम्र के लिहाज से और जितने वर्षों से कम अरसे से जो गज़लें कह रहे हैं, लेकिन फिर भी उनकी शायरी का जब मुताला किया जाए तो नज़र आता है कि उनके कई शेर जो हैं वो एक मैच्योरिटी लेवल पर पहुंच चुके हैं. एक पुख्ता शायरी की झलक उनके कई शेरों में नज़र आती है. तो उम्र के लिहाज से ये वाकई एक काबिल तारीफ़ चीज़ नज़र आती है उनकी शायरी में. तर मित्रांनो, लवकरच नजर टाकूया तरुण मराठी गझलकार संकेत एरागी यांचे काही निवडक शेरांवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला हा एक शेर पहा संकेत एरागीचा. दुनियेची रीत काय असते ती त्यांनी या शेरमध्ये किती उत्तम मांडली आहे ती बघा. टाळला जाशील तू केव्हा तरी, टाळला जाशील तू केव्हा तरी, एवढा गेलास दुनियाच्या जवळ, एवढा गेलास दुनियाच्या जवळ. आणि हा एक शेर बघा. लाख वेळा गवसतो आणि हरवतो, लाख वेळा गवसतो आणि हरवतो, फक्त शोधत राहतो जो तो स्वतःला, फक्त शोधत राहतो जो तो स्वतःला. आणि हा शेर बघा. मी स्वतःला वापरत नाही आता, मी स्वतःला वापरत नाही आता, खूप वापरते तुझी दुनिया मला, खूप वापरते तुझी दुनिया मला. आणि हा शेर बघा. केवढे करतोय माझे लाड मी, केवढे करतोय माझे लाड मी, मीच वाया घालवत आहे मला, मीच वाया घालवत आहे मला. एक खूप थॉटफुल असा हा शेर आहे. आणि आता हा एक शेर बघा संकेत त्याच्या. चित्र वाटू लागले, चित्र आता चित्र वाटू लागले, रंग हे चित्रात कोणी ओतले, रंग हे चित्रात कोणी ओतले. आणि बघा आता त्यांच्या हा एक सुंदर शेर. का रडावे वाटते मन मोकळे, का रडावे वाटते मन मोकळे, काय आहे आत माझ्या साचले, काय आहे आत माझ्या साचले. आणि हा शेर बघा. मी स्वतःचे तोंड दाबून ठेवले का, मी स्वतःचे तोंड दाबून ठेवले का, वेळ आल्यावर तुला समजेल कारण, वेळ आल्यावर तुला समजेल कारण. आणि हा एक उत्तम शेर बघा. मूड नाही नेमका बोलायचा, मूड नाही नेमका बोलायचा, आणि आहे खूप
जरुरीचा विषय आणि आहे खूप जरुरीचा विषय. आणि हा एक उत्तम शेर बघा संकेतचा. नेमकी नव्हती कळत अवजड उदासी आसवांची, नेमकी नव्हती कळत अवजड उदासी आसवांची, जीव लावून मग व्यथेची नेमकी व्याख्या मिळाली, जीव लावून मग व्यथेची नेमकी व्याख्या मिळाली. आणि हा एक सुंदर शेर बघा. गाठ नंतर उंच स्वप्नांच्या कळस, गाठ नंतर उंच स्वप्नांच्या कळस, तू निवड आधी स्वतःची पायरी, तू निवड आधी स्वतःची पायरी. किती सुंदर आणि एक परिपक्व विचार या शेरामध्ये एक्सप्रेस केलेला दिसतो हा शेर. मी परत वाचतो. गाठ नंतर उंच स्वप्नांची चा कळस, गाठ नंतर उंच स्वप्नांच्या कळस, तू निवड आधी स्वतःची पायरी. आणि हा शेर बघा. जीव लावावा कळत नाही कोणाला, जीव लावावा कळत नाही कोणाला, फक्त जो तो आपल्या पुरतेच जगतो, फक्त जो तो आपल्या पुरतेच जगतो. आणि हा एक शेर बघा. येत होते पोहणे त्याला तरी, येत होते पोहणे त्याला तरी, का तिच्या प्रेमात गेला वाहवत, का तिच्या प्रेमात गेला वाहवत. आणि आता संकेत एरागीचा हा एक सुंदर शेर बघा. वाट बघण्याची सवय लावू नको तू, वाट बघण्याची सवय लावू नको तू, वाट बघण्यातच कुणाचा जन्म सरतो. आणि हा एक सुंदर शेर बघा. मला हा शेर बघितल्यावर एक जावेद अख्तर साहबचा एक सुंदर शेर मला आठवतो. जिधर जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता, मुझे पामाल रस्तों का सफर अच्छा नहीं लगता. आता जवळपास हाच अशा कसा सुंदररित्या मांडलाय संकेतने बघा. जीवनाची वाट चुकतो नेहमी, जीवनाची वाट चुकतो नेहमी, वेगळे रस्ते निवडतो नेहमी, वेगळे रस्ते निवडतो नेहमी. आणि हा एक शेर बघा. चांगले केले फिरवली पाठ तू, चांगले केले फिरवली पाठ तू, त्यामुळे पुढची दिशा कळली मला, त्यामुळे पुढची दिशा कळली मला. आणि आता हे 2-3 शेर बघा एका गझलचे संकेतचे. सावली अण ऊन ही सोसून घेते, सावली अण ऊन ही सोसून घेते, झाड वाऱ्याची व्यथा ऐकून घेते. आणि हा शेर बघा. व्यापते आकाश कायम या मनाचे, व्यापते आकाश कायम या मनाचे, 8 वाचे चांदणे बिलगून घेते, 8 वाचे चांदणे बिलगून घेते. आणि हा शेर बघा. हार गजलेच्या बनवते सुख खुबीने, हार गजलेच्या बनवते सुख खुबीने, वीण दुःखाची किती उसवून घेते, वीण दुःखाची किती उसवून घेते. आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी संकेत एरागी यांचा एक उत्तम शेर तुमच्या समोर पेश करतो तो बघा. घातली मी बंधने आधी स्वतःला, घातली मी बंधने आधी स्वतःला, आणि मग त्यांच्यामध्ये अडकून पडलो, आणि मग त्यांच्यामध्ये अडकून पडलो. तो मित्रों, हे होते संकेत एरागी यांचे काही निवडक शेर. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी शायर संकेत एरागी इनके चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मरतबा किसी और शायर या शायर का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.